काल परवा 2 दिवसापूर्वी अशी गोष्ट घडली की बाबा जो काही विशिष्ट समाज आहे की बाबा मी काही समाजाचं ह्याच्यात नाव नाही घेत कुठल्या, पण बाबा काही समाज आहे आपले, बरोबर. काही समाजांमध्ये तुम्ही बाबा ह्या विशिष्ट समाजाचे, तर तुमचा जे दैवत आहे तुमचं, म्हणजे ज्याच्यावरती श्रद्धा, ज्याच्यावरती आपली श्रद्धा आहे, तर ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्या व्यक्तींचे, महापुरुषांचे फोटो तुम्हाला दिलेले आहे. फोटो, हा बाबा समजा तुम्ही ह्या समाजाचे, तर तुम्हाला त्या समाजाचं महापुरुषांचे फोटो तुम्हाला आणून दिले. बाबा मी एका विशिष्ट समाजाचा आहे, तर मला आमच्या महापुरुषाचे फोटो आणून मला दिलेले. तर बाबा हे जातीपातीचं राजकारण व्हायला लागलं. आता त्यांना वेळ भेटला तर यांनी काम करावं. जनतेसाठी तुम्ही काय करणार तिथपर्यंत पोहोचा तुम्ही. म्हणजे मतासाठी कुठेतरी शिवरायांच्या प्रतिमा असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजात शिवरायांची प्रतिमा, गौतम बुद्धांची प्रतिमा, ह्या अशा काही प्रतिमा दिलेल्या आहे. अच्छा, मग ह्याचा अर्थ काय होतोय? हे राजकारण, हे काय झालं? हे जातीवाद झाला हा. तुम्ही शिवाजी महाराजांचा जरी कुणाच्या घरात फोटो दिला तरी ठेवणारच आहे, आणि तुम्ही गौतम बुद्धांचा जरी कुणाच्या घरात फोटो दिला तरी ठेवणारच आहे. आकर्षित करण्यासाठी त्या समाजाला नाही ना, पण ज्या समाजाच्या लोकांना दिला तेच समाजाचे लोक म्हणतात की हे जातीपातीचं राजकारण करायला लागले. लोकांनाही ते मान्य नाही. मग सरळ सोपं आहे ना की बाबा तुम्ही मराठा समाजाच्या घरी किंवा बाकीच्या समाजांच्या घरी शिवाजी महाराजांची मूर्ती देताय, आणि बौद्ध समाजांच्या घरी, बौद्ध धर्माच्या घरी तुम्ही बौद्धांची मूर्ती देताय. ह्याचा अर्थ काय होतो याच्यात? म्हणजे त्याचे लेबल तुम्ही त्यांचे फायनल करताय, स्टिकर लावताय. 100% ना. मग त्यांना असं वाटतं की बाबा ही लोक आपली. अहो पण तुम्ही हे असं करून तुम्ही सरळ सोपं दाखवता ना, तुम्ही जातीचं राजकारण करायला लागलाय.